नमस्कार. ज्ञानपंख 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लोकसभा निवडणूक 2024चा रणसंग्राम या माध्यमातून ज्ञानपंख 24 न्यूजची टीम आज भोकरदन तालुक्यातील रजाळा या गावी आलेली आहे. आपण बघू शकता की रजाळा या गावचं हे दृश्य आपण बघू लागलेलो आहे. माझ्या समोर या ठिकाणी काही मतदार आहेत. या मतदारांना आपण विचारूया की आपल्या या जालना लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत आपण ज्या ज्या लोकांना ज्या ज्या उमेदवारांना आपण मतदान करून निवडून दिलेलं आहे त्या उमेदवारांनी आपल्या मूलभूत समस्येकडे लक्ष दिलं का, आपली समस्या सोडवली का, हे आपण त्यांना विचारणार आहोत. 13 मेला निवडणूक होत आहे आणि 13 मेच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराचं भवितव्य ठरवायचं आहे. दादा, आपलं नाव काय आहे? मधुकर विश्वनाथ साळवे. बरं, काय वाटतं आपल्याला की ही निवडणूक आज 13 एप्रिलला मतदान होत आहे, काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे दादा? काळे यायला पाहिजे. काळे का बरं यायला पाहिजे? की 25 वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब पाटील दानवे हे खासदार म्हणून निवडून आलेले आहे. त्यांनी 25 वर्षामध्ये विकास केला नाही का? गोरगरिबाचा काय विकास केलाय? गोरगरिबाचा त्यांनी विकास केला नाही. त्यांचं तर हाकेच्या अंतरावर गाव आहे. असू द्या ना मग. बर, कल्याण काळे निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या ठिकाणच्या कोणकोणत्या समस्या आहे की त्या तुम्हाला भेडसावत आहे? म्हणजे इथं गोरगरिबाला ह्या टायमात पाणी राहत नाही. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती हा, आहे. आणि जर अजून आपण जर त्यांना म्हणलं त्यांच्या सदस्याला त्यांना, तर मग ते म्हणतात मतदान कोणाला करता. बर, अजून आणि आपल्या गरम शोकला द्यायला म्हणलं की ते म्हणते बघ करू, आम्ही प्रस्ताव दिलाय. बर, तुमचं म्हणणं आहे की या ठिकाणी बदल व्हायला पाहिजेत, बदल व्हायला डॉक्टर पाहिजे. कल्याण काळे निवडून यायला पाहिजे असं हो, तुम्हाला वाटतं? हा. भाऊ, आपण नव तरुण आहात, आपण आत्ताच आपली समस्या मांडली की बा आमची समस्या कोणी सोडवत नाही, परंतु आम्ही ज्ञानपंख 24 न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलेलो आहे. तुमच्या काय समस्या आहे आम्ही येताना बघितलंय. काय वाटतं की आपण नव तरुण आहात की मतदारसंघामध्ये कुणाला मतदान करणार, कोण निवडून येणार, काय वाटतं भाऊ आपल्याला? आपलं नाव सांगा. सिद्धार्थ गणेश सोडकर. सुरडकर साहेब, काय वाटतं आपल्याला? आता काय आहे बाबा, आता कल्याण काळे सगळ्याला कल्याण काळे पाहिजे. आपलं 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 मोह तेच मत आहे. यांनी आपल्या पाण्याची त्याची सगळी सुविधा तयार करावं, गोरगरिबाला यांनी पाहावं, बर, आपली हीच इच्छा आहे. रावसाहेब पाटील दानवे याच मतदारसंघातला आहे, भोकरदन मतदारसंघातला आहे, त्यांचा मुलगा आमदार आहे. या ठिकाणची पाण्याची समस्या असेल किंवा इतर तुमची घरकुलाची समस्या असेल, त्यांनी सोडवल्या नाही का? नाही, अजून नाही सोडत. बर 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 बाबा, आपलं नाव काय? माझं नाव विश्वनाथ साळवे. बर, साळवे बाबा, सांगा. आपण अनेक उन्हाळे पावसाळे खाल्लेले आहे, सारे खाल्ले. बरोबर आहे. हो. आपण खूप मतदान करत आलेलो आहोत. मग 25 वर्षापासून रावसाहेब पाटील दानवे खासदार आहे. हा, त्यांनी रजाळा गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असेल किंवा इतर समस्या सोडवल्यात का? तुम्हाला काय वाटतं बाबा? काहीच वाटत नाही आम्हाला. तुम्हाला काही वाटत नाही? मग नाही. कोण निवडून यायला पाहिजे? आम्ही आता काय सांगावं त्याचं? नाही, तुम्हाला नाही. तुम्हाला नाही, नाही, त्याचं काय सांगता येईल? मी कोण येईन म्हणून हे नाही सांगता येत. तुम्हाला बदल हवा आहे का? आम्हाला पाहिजे बदल. बदल हवा आहे. हो, बदल हवा आहे म्हणजे की दानवे नकोय तुम्हाला? नको. नकोय. हो, बर, कोण निवडून येईल तुम्हाला हे सांगू शकत नाही, मात्र नाही. बदल हवा आहे असं तुम्हाला हो, वाटतं? हो. बर बाबा, काय जोरात बोला, तुमचं नाव सांगा. त्याजराव कांबळे. काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघात कोण निवडून यायला पाहिजे, काय बदल हवा व्हायला पाहिजे? आम्हाला वाटतं की आम्ही लंगडे खुले झालो तर आम्हाला पाण्याचा पत्ता नाही बा. पाण्याचं मग आमदार खासदारांनी का दोघं बापले काहीच नाही, काहीच नाही. काय? बर बर, आणि जे काही समजा काही आले असेल इच्छमी फिक्मी साऱ्याच्या आईनच घ्याव. गाय गरीबाला काहीच नाही घ्याव. मग आता या मतदारसंघामध्ये बदल व्हायला पाहिजेत असं वाटतं का? हो, बर, कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? वाटतं बा, असं आम्हाला वाटतं की कल्याण काळे याव.
डॉक्टर कल्याण काळे निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आई, तुम्ही मतदान करत आलेले आहात, तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही पत्रकार नाही, तुम्ही सांगा सांगा तुम्ही तुमच्या मतानं सांगा. कल्याण काळे निवडून यायला पाहिजे. पण आमच्या अडचणी गाय गरीबाच्या त्यानं बी आमच्या निवारण केलं पाहिजे बा, दिले पाहिजे आम्हाला गरीब लोकांना, असं म्हणणं आहे आमचं. बर आई, उभे राहा तुम्ही. आई, काय वाटतं तुम्हाला की आता मी बघतोय इथून पूर्ण गाव दिसतंय आणि तुम्ही या वस्तीवर राहता? मला सांगूच तर त्याचे दिसन ना आता फोटो मध्ये. हो, ते काय वाटतं तुम्हाला? मी म्हणत नाही तुम्हाला, मी पत्रकार आहे की मी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही याला मतदान करा का त्याला. काय वाटतं तुम्हाला? बदल व्हायला पाहिजेत का नको व्हायला पाहिजेत? आम्हाला बदल व्हावा, डबल बदल व्हायला पाहिजे. नाही तर पहिल्या वाणी ठेवा आम्हाला. बर, घर नाही, दार नाही, लाईट नाही आम्हाला. हा, घर लेकाची झोपडे घ्यावं त्याच्यात मग. बर, तुम्ही शाहीर आहात, सांगा तुम्ही तुमची समस्या मांडा. तुम्ही महाराष्ट्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणीगात प्रबोधन करत असता, परंतु ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणचा विकास मात्र या ठिकाणी झालेला दिसून. काय वाटतं तुम्हाला जाधव साहेब, की बदल हवा आहे की नाही? आम्हाला बदल पाहिजे साहेब, पण असं झालं आमच्या ते कोणी पक्षपात गोरगरिबाकडे पाहावं. पाण्याचं याचे काही टँकर फंकर ते धाडा कोणी फक्त मत घ्यासाठी येतात. 10-20 लाखाच्या गाड्या घेऊ हात जोडतात आणि त्याचे तेच सांभाळतात, तेच पाहतात. आपण पुन्हा या बाबांची समस्या ही अत्यंत वयोवृद्ध बाबा आहेत, माझ्या वडिला समान आहेत. बाबा, तुम्ही अत्यंत कळकळी बेंबीच्या देठापासून या ठिकाणी बोलत आहात. पुन्हा सांगा की खरोखरच तुमचं आज वय बघितल्यानंतर खालून वर चालता येत नाही. इकडे कॅमेऱ्याकडे बघा आणि प्रखरपणे सांगा की खरोखर रावसाहेब पाटील दानवे हे 25 वर्षापासून होती पहिलं ओढून नेली सरकारनं. कोणी नेली ओढून? काय माहित नाही जीप कोणाची होती साहेब, आम्हाला काही माहिती सरकारनं काळजी घ्यावं म्हणून आम्ही विनंती करतो. आम्ही पण लक्ष त्याच्याकडे देऊ गरीब परिस्थितीनं. आमच्या गरीब लोकांची अडचणी सगळं मिटवा असा. आता हे सिमेंट रस्ते केलेले आहेत ते म्हणजे आम्ही सिमेंट रस्ते साहेब नगदी अंधारात आहे ना, म्हातारे कोतारे काळजी करायला पाहिजे की आम्हाला लाईट द्यायला पाहिजे. ती अशी गरीब लोकांची आमच्या झोपडपट्टीवर लिहायची अशी मागणी.